हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर सगळ्यांसाठी एक खास सरप्राईज आहे, कारण हा माझा पहिला व्लॉग आहे. त्यामुळे एक सरप्राईज तुमच्यासाठी खास. हां मस्त आहे ना. तर मग सकाळची अंथरूण वगैरे सगळं आवरून मी स्वयंपाक केला, भाजी वगैरे टाकली आणि इकडे मस्त दुसऱ्या बाजूला गरमागरम पोळ्या गेल्या मोठ्या मोठ्या गोल गोल. मी आज म्हणजे पहिल्यांदा रात्रीच्या लग्नाला चालले होते. तर मग खूप एक्सायटेड होते, कारण याच्या आधी कधी म्हणजे रात्रीचं असं बाहेर पडलेले नव्हते. संध्याकाळी 6च्या आत येऊन जायची घरी. पण आज मी पहिल्यांदा माझ्या मित्राचं लग्न होतं, तर त्यासाठी बाहेर जाते. पण मग त्याआधी लग्न रात्रीचं आहे, त्याच्यामुळे दिवसभर माझी जी कामं आहे ती करून घेईन. आणि आज पहिलाच मोठा ब्लॉग आहे, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला देवाचं दर्शन करून द्यावं, म्हणून मी खास तुमच्यासाठी आले इथे नवशा गणपतीला. गर्दी खूप होती, त्याच्यामुळे मधला व्हिडिओ काही घेता आला नाही. त्याच्यानंतर मी गेले माझ्या लॅबला, माझं सामान वगैरे ठेवलं आणि स्टडी केला दिवसभर. संध्याकाळी 5 वाजताच मी घरी गेले, कारण मला घरच्यांचा स्वयंपाक पण करायचा होता. घरी गेले, चहा वगैरे पिला, फ्रेश झाले आणि मग तेच आपलं स्पेशल खिचडी केली. कारण लवकर तेच होणार होतं. खिचडी केली आणि उसळची भाजी करून टाकली. पटापट आवरून घेतलं. त्याच्यानंतर मला माझं पण आवरायचं होतं आणि प्लस मला माझ्या मैत्रिणीला पण घ्यायला जायचं होतं. मग तेवढ्या वेळात मी तिला घेऊन आले होते आणि त्याच्यानंतर कुकर लावला होता, म्हणजे आम्ही जोपर्यंत तयारी करू तोपर्यंत खिचडी होईल या हिशोबाने. खिचडी तर झाली. मी तुम्हाला आमच्या ना घरातला एका महत्त्वाच्या मेंबरला भेटवून देते. हे बघा, हा आहे सोनू, माझा बोक्या सोनू. मग पटकन मी माझं आवरून, माझ्या मैत्रिणीने मला जरा लिपापोती करून दिली, थोडं गोरं करून दिलं. तिचं म्हणणं होतं की मला व्हिडिओमध्ये घेऊ नको. तेच आमचं डिस्कशन चालू होतं की मी म्हणत होते नाही घेईल तुला आता, पण ठीक आहे जाऊ द्या, नाही घेतलं तिला. मग शेवटी आम्ही फायनली निघालो. लोकेशन खूप लांब होतं, म्हणजे पाथर्डी फाट्याकडे एकदम गावात होतं ते. म्हणजे आमच्या इथून एक 16 ते 17 किलोमीटर होतं. आम्हाला खूप वेळ म्हणजे शोधायचं पण होतं, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण अर्धा ते पाऊण तास लागून गेला होता. पण फायनली आम्ही म्हणजे नेमकं टायमिंगवरच पोचलो. जस्ट हेच चालू होतं. शेवटी भारी लग्न झालं, एकदम भारी लग्न झालं. मस्त फटाके बिटाके एकदम भारी होतं हे. त्याच्यानंतर पण गर्दी इतकी होती ना, त्याच्यामुळे बाकीचं काही शूट नाही करता आलं. बाकी नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आमचे जे कॉलेजमधले मित्रमैत्रिणी होते जुने, ते पण भेटले. तर मस्त एकदम गप्पा गोष्टी झाल्या, सगळं एकदम भारी झालं. नंतरचा व्हिडिओ काही घेता आला नाही मला, कारण गर्दीच इतकी होती, आम्हाला जेवायला बसायलासुद्धा जागा नव्हती. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ काही मी घेऊ शकले नाही. पण लग्न एकदमच छान झालं आणि त्याच्यानंतर यायला पण थोडा उशीर झाला होता. आम्हाला 9:30-10 वाजले होते. तर याच नोटवर मी तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट करते आणि माझा आजचा हा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्यासाठी खास थँक्यू सो मच. बाय बाय.